भाऊ ना अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा। बैठ जाओ बैठ जाओ। अमरावती शहरामध्ये जे 10 वर्षापासून पुलाचे ब्रिजचे काम थांबलेले आहे। आपण पाहतो रेल्वे ब्रिज राजकमल चौकात जाण्याकरिता तो बंद अवस्थेत असल्यामुळं शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आणि प्रत्येक भागामध्ये शाळेची जेव्हा सुट्टी होते, ऑफिसेसचा टाईम असतो त्यावेळेस गर्दी वाढलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये हे शासन प्रशासन झोपलेलं आहे। या आपल्या अमरावती शहरामध्ये अवैध जे वाहनं आहे ज्यांना बंदी असतानाही ते शहरामध्ये शिरतात, अशा वेळेस RTOवर दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही CP साहेबांना निवेदन देण्याकरिता इथं आलेलो आहे। काय मागणी राहील तुमची प्रमुख? आमची मागणी आहे की हे जे अवैध ट्रक शहरामध्ये येतात हे काहीतरी देवाणघेवाण करूनच येतात, अशी आमची एक सगळ्या लोकांची धारणा आहे आणि या ज्या निष्पाप लोकांचा बळी चाललेला आहे याच्यासाठी सक्त कारवाई यांच्यावर झाली पाहिजे। प्रशासनानं पोलीस विभागानं याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि यासाठी जे दोषी RTO आहे RTOंवर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी आमची युवक काँग्रेसची मागणी आहे। कमिशनर ऑफ पोलीस यांना निवेदन देण्यात आलं। आज सांगण्यात आलं की काल परवाच 2 महिलांचा त्या राजापेठच्या उड्डाणपुलावर ॲक्सिडेंट झाला। नो एंट्री असताना तो ट्रक आतमध्ये शिरला। बरं, एवढं असूनही सगळ्या पक्षाच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात आलं। त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, पण त्या दोन्ही मायलेकीचा 3रा दिवसही व्हायचा आहे आणि त्या आरोपीला कालच सुटका झाली। हे सरकार जीवघेणं सरकार आहे आणि या सरकारमध्ये आरोपींना एका दिवसात तात्काळ सुटका मिळते आहे। या सरकारचा निषेध आहे आणि या गावात, हे गाव आमचं आहे, लोकांचं आहे, त्या गावात नो एंट्रीचे ट्रक बंद झाले पाहिजे। जर बंद नाही झालं तर युवक काँग्रेस हे आता शांततेने आम्ही आंदोलन करतो आहे। भगतसिंग घुसायला आमच्या अंगात वेळ लागणार नाही।